तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नेक्स्ट कन्सेप्टमध्ये रिकव्हरी, अनरिकवर्ड असं वेगवेगळे कन्सेप्ट्स दिलेले आहेत. आपण आत्ताच्या ह्याच्यामध्ये सगळे ते कव्हर केले. आता पुढचा जो पार्ट आहे तो जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसर, म्हणजेच आपण त्याला म्हणणार लँडलॉर्ड या आहेत. ह्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज बघताना लेसरच्या बुक्समधल्या पण बघणार आणि लेसीच्या बुक्समधल्या पण आपण बघणार. दोन पार्ट असतात. पहिलं, वेन रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट. रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल. जर रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल तर आपण त्याला काय म्हणतो? शॉर्ट वर्किंग. याचा अर्थ शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं. कोणाला? लेसीला. तर काय करायचं? हा एक पार्ट असतो. आणि दुसरा पार्ट असतो रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त आहे आणि शॉर्ट वर्किंग रिकवर केलं तर काय करायचं. तर आता आपण ए पार्ट बघून घेऊयात. आता सगळ्यात पहिली एंट्री लेसरच्या बुक्समध्ये काय होते तर ती अशी असते, रॉयल्टीज रिसिवेबल. ॲट द एंड ऑफ द इयर लेसर एंट्री काय करतो की मला लेसीकडून म्हणजे युजरकडून रॉयल्टी म्हणून अमुक एक अमाऊंट मिळाला पाहिजे. त्याची एंट्री काय आहे बघा, लेसीज अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट आणि टू रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट. ओके, तर या सगळ्याचा आपण मिनिंग समजून घ्यात. आपल्याला काय फक्त पाठ करायचं नाही आहे. लेसी अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे, बरोबर आहे. पर्सनल अकाउंटचा एक बेसिक रूल आपल्याला माहिती आहे की डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. पण पर्सनलचा अजून एक रूल आहे जो चौथा रूल म्हणून आपण 11th शिकलो किंवा 12th बघितलं आहे. तो असा आहे डेबिट द डेटर आणि क्रेडिट द क्रेडिटर. डेबिट द डेटर लेसरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लेसीकडनं रॉयल्टीची अमाऊंट रिसिवेबल आहे. ज्याच्याकडनं अमाऊंट रिसिवेबल असते तो आपला डेटर आहे. डेबिट द डेटर म्हणून लेसीला डेबिट, बरोबर आहे. सपोज त्याच्याकडनं आपल्याला एक 10,000 रिसिवेबल आहे तर आपण त्याला काय म्हणणार? 10,000 रुपये डेबिट, बिकॉज दॅट मच अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम लेसी, फ्रॉम लेसर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. प्रत्यक्षात रॉयल्टी समजा कमी आली 7,000 रुपये, बरोबर. तर रॉयल्टी रिसिवेबल, रॉयल्टी नॉमिनल अकाउंट, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम म्हणून त्याला क्रेडिट. आणि रॉयल्टी सस्पेन्स म्हणजे काय? आत्ताच आपण बघितलं शॉर्ट वर्किंग. लेसीच्या बुक्समध्ये त्याला शॉर्ट वर्किंग म्हणतात आणि लँडलॉर्डच्या पुस्तकात किंवा लेसरच्या बुक्समध्ये काय म्हणतात? रॉयल्टी सस्पेन्स म्हणतात. मग तो काय म्हणणार की ठीक आहे, आपलं मिनिमम रेंट किती ठरलं होतं? 10,000. लँडलॉर्ड म्हणणार आपलं मिनिमम रेंट किती ठरलं होतं? 10,000. जरी तुझी रॉयल्टी 7,000 असली तरी तुझ्याकडनं मला किती पैसे रिसिवेबल आहेत? 10,000. सो 10,000 डेबिट ह्याला, रॉयल्टी रिसिवेबलला 7,000 आणि लेसीला जे शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं, जे शॉर्ट वर्किंग बेअर करायला लागलं त्याला तो रॉयल्टी सस्पेन्स म्हणून क्रेडिट देणार 3,000. म्हणजे त्याच्या दृष्टीने आपल्याला म्हणजे लेसरला किती अमाऊंट रिसिवेबल आहे? 10,000. ही पहिली एंट्री काय म्हणा? रॉयल्टी रिसिवेबलची. दुसरी एंट्री खूप सोपी आहे. लँडलॉर्डला किंवा लेसरला लेसीकडनं ॲक्च्युली पैसे मिळतात. आता पैसे मिळाले त्याच्या बँकमध्ये जमा होतात. अगेन एंट्री काय बघा, सिम्पल आहे. बँक अकाउंट डेबिट टू लेसी अकाउंट. सपोज 10,000 रुपये मिळाले, जे आपल्याला एक्सपेक्टेड होते ते मिळाले. तर एंट्री खूपच सोपी आहे. बँक अकाउंट पर्सनल आहे. पर्सनलचा रूल, डेबिट द रिसिव्हर. आपल्या म्हणजे लेसरच्या बँकेत पैसे जमा होतात, बँक रिसिव्हर म्हणून बँकेला डेबिट. आणि देणारा कोण आहे? लेसी. हा पण पर्सनल अकाउंट आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तो गिव्हर आहे म्हणून क्रेडिट. म्हणजे आपल्या बँकेत पैसे जमा झाले, रिसिव्हर म्हणून डेबिट. देणारा लेसी, क्रेडिट द गिव्हर म्हणून त्याला क्रेडिट. येतं लक्षामध्ये? आता ह्याच्या पुढची जी एंट्री आहे ती काय आहे तर इयर एंडला जो कोणी लँडलॉर्ड आहे किंवा लेसर आहे तो काय करतो? हा जो रॉयल्टी रिसिवेबल आहे म्हणजे थोडक्यात त्याचं जे इन्कम, रॉयल्टी रिसिवेबल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कारण आपण रॉयल्टी रिसिवेबल अकाउंटला क्रेडिट दिलं होतं बिकॉज इट इज आवर इन्कम. तो अकाउंट क्लोज करताना त्याला डेबिट द्यावं लागेल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट दिलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा कुठल्या टाईपचा अकाउंट आहे तर तो आपला नॉमिनल टाईपचा अकाउंट आहे. आणि नॉमिनलचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. तर आपल्याला माहिती आहे की आपले जे काही इनडायरेक्ट इन्कम आहेत किंवा जे आपले प्रॉफिट्स आहेत ते आपण सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतो. हे आपण 11च्या फायनल अकाउंट्समध्ये आणि 12च्या फायनल अकाउंट्समध्ये बघितलेले आहेत.
इथे काय झालं की आपण ए पार्ट बघितला लेसरच्या बुक्समध्ये, जिथे तुमचं रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी आणि शॉर्ट वर्किंग सफर करायला लागला. आता आपण बी पार्ट बघणार आहे. बी पार्टमध्ये काय आहे तुमचं, तर रॉयल्टी इज मोर दॅन मिनिमम रेंट. म्हणजे सपोज तुमची रॉयल्टी आली आहे 10,000, उलटी केस आहे आता, आणि मिनिमम रेंट किती आहे 8,000 रुपये सपोज, बरोबर आहे. म्हणजे शॉर्ट वर्किंग सफर करावं लागत नाही आहे लेसीला. लक्षात घ्या, रॉयल्टी 10,000 आहे, मिनिमम रेंट 8,000 आहे. इथे शॉर्ट वर्किंग सफर करावं लागत नाही आहे. उलट शॉर्ट वर्किंगची रिकव्हरी पॉसिबल आहे. म्हणजे लेसी त्याचं अगोदरच्या वर्षातलं प्रिव्हियस इयरमध्ये झालेलं जे शॉर्ट वर्किंग आहे ते रिकवर करू शकतो. या केसमध्ये परत एंट्री बघा, एंट्रीच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या सेम आहेत, एंट्रीमध्ये थोडा चेंज होणार. पहिली एंट्री पुन्हा एकदा लँडलॉर्ड काय म्हणणार, रॉयल्टीज रिसिवेबल. तो म्हणणार मला, म्हणजे लँडलॉर्ड म्हणणार, लेसर म्हणणार मला लेसीकडनं रॉयल्टीची अमाऊंट रिसिवेबल आहे. एंट्री काय होणार, लेसी अकाउंट डेबिट, बरोबर आहे. आता आपण बघितलं होतं रॉयल्टी होती आपली इथं 10,000 आणि मिनिमम रेंट होतं आपलं 8,000. ओके, तर तो काय म्हणणार, लेसी अकाउंट डेबिट, मला लेसीकडनं किती अमाऊंट रिसिवेबल आहे, तर 8,000 सपोज, बरोबर. रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट डेबिट, त्यांनी किती रिकव्हरी केली 2,000 आणि प्रत्यक्षात रॉयल्टी किती आहे 10,000. हे समजतंय का बघा, ॲक्च्युअल रॉयल्टी किती आहे 10,000, बरोबर आहे. पण लेसीला शॉर्ट वर्किंग रिकवर करण्यासाठीचा पिरियड असल्यामुळे तो काय म्हणणार की 10,000 रुपये रॉयल्टी आहे आणि मिनिमम रेंट 8,000 आहे. मग मिनिमम रेंट 8,000 रुपये तर पेड करावेच लागणार लँडलॉर्डला. लँडलॉर्ड पण म्हणणार मला कमीत कमी 8,000 रुपये येणं आहे, डेबिट द डेटर, म्हणून 8,000 रुपये त्यांनी डेबिट दिलं. जे 2,000 रुपये लेसी रिकवर करणार त्याला तो डेबिट देणार रॉयल्टी सस्पेन्सला, आणि ॲक्च्युली रॉयल्टीची अमाऊंट किती 10,000. अशा प्रकारे ते वर्किंग चालणार जेव्हा रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त असेल आणि शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकतो. तर पुढची एंट्री एकदम सोपी आहे, ॲज इट इज. त्याला रॉयल्टी मिळाली तर तो म्हणणार बँक अकाउंट डेबिट टू लेसी, किती रुपये येणं होतं 8,000 आणि तेवढे मिळाले. डेबिट द रिसिव्हर म्हणून बँकेला डेबिट 8,000 आणि क्रेडिट द गिव्हर म्हणून लेसीला क्रेडिट. ओके, लास्ट पार्ट जो आहे तो पुन्हा एकदा सेम. तो कुठला, तर जे काही रॉयल्टी मिळालेली आहे लेसरला, बरोबर आहे, म्हणजे ओनरला, तर ती रॉयल्टी तो ट्रान्सफर कुठे करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर ती एंट्री मगाचसारखीच आहे, सेम ए केससारखी, रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ते ट्रान्सफर करणार. इथे एक ॲडिशनल पार्ट असा येतो, जर काही शॉर्ट वर्किंग जे लेसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, ज्याला लेसर काय म्हणतो रॉयल्टी सस्पेन्स, जर काही शॉर्ट वर्किंग लेसी रिकवर करू शकला नाही त्याला म्हणतात अनरिकवर्ड रॉयल्टी सस्पेन्स, बरोबर आहे. तर ते प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर होतं आणि त्याची एंट्री आहे रॉयल्टीज सस्पेन्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे काही अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग आहे लेसीचं ते आपण इकडे कुठे करणार, ट्रान्सफर करणार. इथे काय झालं, इथं आपल्या लेसर म्हणजेच लँडलॉर्डच्या बुक्समधल्या एंट्रीज कंप्लीट झाल्यात ए आणि बी. आता आपण काय पुढे बघणार आहे, लेसी म्हणजे जो यूज करणारा आहे ना त्याच्या एंट्रीज आपण बघणार आहे. आता लेसीच्या दृष्टीने कसं असतं की त्याला लेसरला लँडलॉर्डला रॉयल्टीची अमाऊंट पेड करायची. ओके, तर पहिली कंडिशन पुन्हा एकदा, रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट. रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जर कमी असेल तर आपण त्याला काय म्हणतो, शॉर्ट वर्किंग. त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट वर्किंग. मग आता लेसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पहिली एंट्री काय होते, रॉयल्टीज पेएबल. लेसी म्हणणार मला रॉयल्टीची अमाऊंट ही कोणाला पेएबल आहे, लँडलॉर्डला पेएबल आहे. एंट्री काय बघा, रॉयल्टी अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लेसर. आता आपण इथे परत एकदा उदाहरण घेऊयात, रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी आहे. सपोज रॉयल्टी आली 8,000 आणि मिनिमम रेंट आलं 10,000. तर लेसी काय म्हणणार,
मला रॉयल्टीज किती पेड करायचे 8,000 बरोबर. डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस नॉमिनल अकाउंट मला किती शॉर्ट वर्किंग बेअर करायला लागलं 8 आणि 10 मधला डिफरन्स 2,000 रुपये तो लॉस मला बेअर करावा लागेल. आणि प्रत्यक्षात मला लेसरला किती अमाऊंट पेड करायची 10,000. मग रॉयल्टी अकाउंट डेबिट नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस 2,000 रुपये लेसीला स्वतःचे पैसे स्वतःच्या पॉकेटमधले पैसे द्यावे लागले तो त्याचा लॉस झाला. अगेन डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस म्हणून 2,000 डेबिट टू लेसर अकाउंट. तेवढी अमाऊंट लेसरला पेएबल आहे. ज्याला अमाऊंट पेएबल असते तो आपला क्रेडिटर. आणि चौथा रूल डेबिट द डेटर क्रेडिट द क्रेडिटर म्हणून लेसरला क्रेडिट. येतं लक्षामध्ये. आता ही जी काही पहिली एंट्री आहे रॉयल्टीज पेएबल ही एंट्री आपण नॉर्मली करतो. याला एक ऑप्शनल पार्ट आहे. जर प्रॉब्लेममध्ये मिनिमम रेंट हा अकाउंट ओपन केला तर याला अल्टरनेटिव्ह एंट्री काय होते ते आपण फक्त बघूयात. म्हणजे ह्या फर्स्ट एंट्रीजलाच ही अल्टरनेटिव्ह एंट्री आहेत आणि ते एकाच्या ऐवजी 2 एंट्री होतात. ते कशा होतात ते तुम्हाला सांगतो. आत्ताचाच पार्ट आपण घेणार जिथे तुमचं रॉयल्टी होती 8,000 आणि मिनिमम रेंट होतं 10,000 बरोबर आहे. आता एक एंट्री जी आहे त्याच्याऐवजी 2 एंट्रीज कराव्या लागतात जर आपण मिनिमम रेंट अकाउंट ओपन केला तर पहिली एंट्री काय रॉयल्टीज अकाउंट डेबिट पुन्हा तो म्हणणार 8,000. शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट त्याला किती लॉस बेअर करायला लागला 2,000 आणि मिनिमम रेंट अकाउंटला तो क्रेडिट किती देतो 10,000. लगेच इमिजिएट दुसरी एंट्री मिनिमम रेंट अकाउंट डेबिट 10,000 टू लेसर अकाउंट 10,000. म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर एकाच्या ऐवजी 2 एंट्री झाल्या तर अल्टिमेट इफेक्ट सेम राहतो. अल्टिमेट इफेक्ट सेम कसा राहतो पहिल्या एंट्रीमध्ये मिनिमम रेंट अकाउंटला आपण क्रेडिट दिलं आहे बरोबर आणि लगेच नेक्स्ट एंट्रीमध्ये मिनिमम रेंटला डेबिट दिलं आहे. मग क्रेडिट दिलं 10,000 आणि डेबिट दिलं 10,000 म्हणजे हा अकाउंट क्लोज झाला मिनिमम रेंट अकाउंट. म्हणजे अल्टिमेटली इफेक्ट काय राहतोय रॉयल्टीज अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लेसर अकाउंट 10,000. जी पहिली एंट्री केली त्याचाच स्प्लिट करून 2 एंट्रीज केल्यात जर तुम्ही मिनिमम रेंट अकाउंट ओपन करत असाल तर. ओके हे झालं ए पार्ट म्हणजे रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल शॉर्ट वर्किंग सफर झालं तर पहिल्या एंट्रीला 2 ऑप्शन बघितले आपण. आता पुढचा जो पार्ट आहे तो एकदम इझी आहे. आपल्याला आता पुढे काय करायचं असतं लेसी काय म्हणणार की मला तेवढी अमाऊंट लेसरला पेएबल आहे आता तो पेड करणार. रॉयल्टीज ॲक्च्युली पेड केलं तर एंट्री काय लेसर अकाउंट डेबिट लेसर पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर म्हणून डेबिट आणि टू बँक अकाउंट लेसीच्या स्वतःच्या बँकमधनं पैसे गेले त्यामुळे तो म्हणणार मी 10,000 रुपये पेड करायचे होते 10,000 रुपये प्रत्यक्षात पेड केले. आणि तिसरी एंट्री रॉयल्टी जी आहे ती लेसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्सपेन्सेस आहे. तो डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस रॉयल्टी अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे तो क्लोज करायचा आहे आणि तो प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचा आहे. सो ट्रान्सफरिंग रॉयल्टीज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी. याचं कारण असं जेव्हा लेसी रॉयल्टीची एंट्री करतो तर रॉयल्टीला त्यांनी डेबिट दिलेलं असतं एक्सपेन्स म्हणून तो अकाउंट क्लोज करताना रॉयल्टीला क्रेडिट द्यायचं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अगेन नॉमिनल अकाउंट आपल्याला माहिती आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा लॉसेस रेकॉर्ड होतात. सो इथं त्याचं अकाउंटिंग जे आहे ते क्लोज होणार. हा झाला तुमचा ए पार्ट. आता बी पार्ट काय की तुमचं रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त आहे रॉयल्टी इज मोर दॅन मिनिमम रेंट आणि लेसी शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकतो. ओके मग आता आपण परत उदाहरण घेऊयात की सपोज तुमची रॉयल्टी आता 8,000 आहे आणि तुमचं मिनिमम रेंट सपोज 5,000 बरोबर आणि त्या लेसीनी अगोदरच्या 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये सपोज काही शॉर्ट वर्किंग सफर केलेले किंवा बेअर केलेलं आहे. तर तो काय म्हणणार की जर माझी रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त असेल बरोबर तर मला 5,000 रुपये तर कमीत कमी रक्कम लँडलॉर्डला द्यायची आहे लेसरला द्यायची आहे. तर तो किती रिकवर करण्याचा प्रयत्न करणार 3,000. मग त्याची एंट्री काय होते बघा रॉयल्टीज पेएबलची. तो काय म्हणणार रॉयल्टीज अकाउंट डेबिट 8,000 रुपये मला रॉयल्टी आहे
बरोबर. त्यातले शॉर्ट वर्किंग मी किती रिकवर करणार, तर 8 आणि 5 मधला डिफरन्स 3000. हां, शॉर्ट वर्किंग नॉमिनल अकाउंट आहे. फरक लक्षात घ्या, जेव्हा शॉर्ट वर्किंग सफर करावं लागतं, बेअर करायला लागतं, तेव्हा लेसी त्याला डेबिट देतो, बिकॉज डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस. आणि तेच शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकत असेल तो त्याचा गेन झाला, कारण आपण रिकव्हरी केली, म्हणून शॉर्ट वर्किंगला क्रेडिट 3000 आणि लेसरला किती अमाऊंट पेएबल आहे 5000. आपण प्रॉब्लेम करताना तुम्हाला अजून डिटेलमध्ये लक्षात येईल, पण पुन्हा एकदा मी रिपीट करतो की 8000 रुपयांची रॉयल्टी आहे, मिनिमम रेंट 5000 आहे आणि लेसी ह्या पोझिशनमध्ये आहे की तो त्याचं शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकतो. तर तो एंट्री काय करतो आहे बघा, रॉयल्टीज अकाउंट डेबिट 8000, शॉर्ट वर्किंग रिकव्हरी किती पॉसिबल आहे, मॅक्सिमम 3000 तेवढं तो रिकवर करणार आणि लेसरला किती अमाऊंट पेएबल आहे तर 5000. त्याच्या पुढची स्टेप जी आहे ती एकदम सोपी आहे, जी मगाशी ए टाईपमध्ये होती तीच आहे. प्रत्यक्षात रॉयल्टी पेड करणार, लेसर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, अगेन लेसर पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर म्हणून डेबिट, आणि लेसीच्या बँकमधनं पैसे जाणार, बँक पर्सनल अकाउंट क्रेडिट द गिव्हर म्हणून त्यालाही क्रेडिट. आता शेवटचा पार्ट आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर पुन्हा लेसी काय म्हणणार, जी काही रॉयल्टी हा त्याचा एक्सपेन्स आहे त्याला त्याची बॅलन्स शीट करायला, त्याला प्रॉफिट झाला का लॉस हे बघायला ते प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायला लागेल. एंट्री होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज, म्हणजे ए टाईपमध्ये जी थर्ड एंट्री होते तीच इथे सेम एंट्री रिपीट झाली थर्ड. आणि महत्त्वाचा मुद्दा, जर काही शॉर्ट वर्किंग तो रिकवर करू शकला नाही, ज्याला आपण म्हणतो अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग, तर मात्र त्याचा तो कंप्लीट लॉस, फायनल लॉस म्हणून तो कुठे ट्रान्सफर करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, आणि त्याची एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग अकाउंट. म्हणजे सपोज त्याचं टोटल शॉर्ट वर्किंग होतं 15000 रुपये, SW म्हणजे शॉर्ट वर्किंग सपोज होतं 15000 रुपये, आणि तो जे काही त्याचं लीज ॲग्रीमेंट होतं त्यानुसार सपोज तो 7000 रुपयेच शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकला, तो उरलेला 8000 अनरिकवर्ड आहे, हा त्याचा कंप्लीट लॉस झाला, तो पुढे भविष्यात कधीच रिकवर करू शकणार नाही. असं अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग तो सगळ्यात शेवटी इयर एंडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग, जे काय असेल ते 8000 अमाऊंट. फॉर एक्झाम्पल आपण जे आता इथं घेतलं ते येतं लक्षामध्ये. सो लँडलॉर्ड किंवा लेसर आणि टेनंट किंवा युजर किंवा त्याला आपण म्हणतो लेसी, या दोघांच्या बुक्समधल्या ज्या काही एंट्री आहेत त्या आपण आता इथे बघितलेल्या आहेत. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा कसा आहे की लँडलॉर्डच्या दृष्टीने रॉयल्टी हे त्याचं इन्कम आहे, लेसीच्या दृष्टीने रॉयल्टी हे त्याचं एक्सपेन्स आहे. जर रॉयल्टी शॉर्ट वर्किंगपेक्षा जर रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी आलं तर लेसी त्याला म्हणतो शॉर्ट वर्किंग, लँडलॉर्ड त्याला म्हणतो रॉयल्टी सस्पेन्स. अशा प्रकारे आपण हा पार्ट इथे बघितला आहे. आता ॲक्च्युअल प्रॉब्लेम करताना आपल्याला त्याचं एक वर्किंग नोटचं टेबल बनवायला लागतं आणि त्यानंतरच आपण त्याच्या जर्नल एंट्री करणार आहे, त्यानंतर आपण त्याचं लेजर पण करणार आहोत. ओके, तर तो पार्ट मात्र आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हाला हे जे बेसिकली इंट्रोडक्शन आणि याचे टर्म्स हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांनी नक्की लाईक करा, शेअर करा, आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. हा व्हिडिओ झाल्यानंतर त्याच्या शेवटी आपण एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आपलं जे पोर्टल आहे कॉमर्स गुरुकुलचं, इथं तुम्ही जाल, तिथे जर तुम्ही एनरोल केलं तर तुम्हाला हा पूर्ण कोर्स एकदम नॉमिनल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिला आहे. त्यामुळे लिंकवर नक्की क्लिक करा आणि एनरोल करा. बाकीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.